सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवान नित्यानंद प्रसन्न, गुरुदेव मुक्तानंद परमहंस प्रसन्न, महायोगी स्वामी उमानंद सरस्वती प्रसन्न। आज आपण गुरुदेवांच्या म्हणजे ताईंच्या शिकेबद्दल माहिती घेणार आहोत। त्याचा हा पहिला भाग आहे। किती साली बरं झाली शिकेला सुरुवात, हा पहिला प्रश्न सगळ्यांचा असतो। तर आपण तिथूनच सुरुवात करूया। तर कोणी म्हणतं की ताई आपल्या मंदिरात येण्याआधी शिकेला सुरुवात झाली होती। तर माझं म्हणणं आहे नाही, ताई मंदिरात आपल्या आश्रमात आल्या, आपला आश्रम सुरू झालं तेव्हा ताईंच्या शिकेला सुरुवात झाली नव्हती का? मग आता त्याला पण हे पाहिजे ना, काहीतरी प्रूफ पाहिजे। तर तेव्हा ताईंच्या रूमची आम्ही मुली म्हटल्या माहिती आपल्याला आवडतं काम ताईंची रूम साफ करायचं। ज्याला ताईंची रूम साफ करायचं काम मिळेल तो फार खुश असायचा। मग काय कचरा काही नसतोच, पण उगाच फार वेळ लावायचा, रमायला व्हायचं त्या रूममध्ये। तर त्यावेळेला ताईंच्या डस्टबिनमध्ये, अर्थात ताईंच्या डस्टबिनमध्ये काय असणार, काही नसायचं, कधीतरी कागदाचे तुकडे असले तर। पण त्या डस्टबिनमध्ये आहे ना, ताईंच्या केसाची गुंतवण म्हणू किंवा केस असायचे टाकलेले। कधी जेव्हा सुरुवातीला ताई राहायला आल्या तेव्हा तर मी सांगते 4-5 महिन्याचा जो पिरियड होता, तेव्हा जेव्हा कधी साफ करायला मिळायचं ताईंची रूम तेव्हाचं सांगते। तर ती गुंतवळ समजा तर आपण काय म्हणायचं, जटा म्हणा, गुंतवळ म्हणा, केस म्हणा, ते त्या डस्टबिनमध्ये टाकलेले मिळायचे। आणि दुसरं, ताईंच्या चरणाला तेव्हा ज्या मुली सेविका म्हणून आज जात, भक्त म्हणून जात, त्या चरणाला ताईंच्या हे लावायच्या, चंदन लावायच्या। ते चंदन मग चोळून मग ते सुकतं की नाही, ते नॅपकिनवर गोळा व्हायचं आणि ते त्या डस्टबिनमध्ये टाकलं जायचं। बाकी त्या डस्टबिनमध्ये काही नसायचं। मग आम्ही साफसूफ केलं की ते आधी पेपरवर काढून घ्यायचं, त्याची घडी मारायची, त्याची पुडी करायची। आणि मग मला तर वाटायचं की हे डस्टबिन हे काय कचऱ्यामध्ये टाकायची गोष्ट नाही आहे, ताईंच्या अंगावरचा आहे ना केस म्हणजे। कारण आपण ऐकलेले अमुक पॅगोडा कशा तिथे बुद्धाचा दात आहे, तमुक ठीक आहे बुद्धाचा तमुक आहे, अरे हे तर आमच्या ताईंचे केस आहेत, का टाका डस्टबिनमधून त्या कचऱ्याच्या कुंडीमध्ये। म्हणून मी ती पुडी बांधायची पेपरमध्ये। आणि अशा ज्या आपल्या खऱ्या भक्त आहेत, ज्यांनी प्रोपोगंडा होणार नाही, कारण हे अथॉराईज नव्हतं, ताईंना सांगून केलेली गोष्ट नव्हती, माझ्या मनात आलं मी केलं। तर मी असं कोणाकोणाला बांधून द्यायची, तेव्हा त्या पुडीत केस आणखी चंदन पण असायचं, ज्याला पाहिजे त्याला मी द्यायची। त्याच्यापैकी आपली जयू म्हणजे बापट मावशीची मुलगी, म्हणजे बापट मावशींना पण मी दिलं होतं। तर त्यांच्याकडून मला कळलं होतं त्या एक आहेत। आणि आमचे भाऊ, माझी आई, बाबा, माझी आई आणि आमची आशा वगैरे, माझं लग्न नव्हतं झालं, त्यामुळे माझं काय प्रश्नच नव्हता। ज्यांना मी बांधून दिलं ना त्यावेळेला, असे ते काही लोक मिळाली मला सांगण्यात काही नाही। तर प्रत्येकजण सांगतो काय माहिती आहे, त्यांनी ज्याला केस मिळाले ताईंचे मिळाले, त्यांनी आपल्या घरी चांदीच्या डबीमध्ये ते बंद करून ठेवले। आणि आत्तासुद्धा आज किती 75 नंतर आज आपण 21मध्ये आहोत, 22मध्ये आहोत, तर त्याला आता 45 वर्ष होऊन गेली। अजूनही 45 वर्षानंतरसुद्धा जर ती चांदीची डबी आपण उघडली, म्हणजे आमच्याकडे चांदीची डबीमध्ये ठेवल्या म्हणून सांगते, कोणी कशात ठेवले, पण कशात तरी ठेवणार नाही कोणी, कारण कुंकवाचे करंडे आमच्या वेळेला, म्हणजे आमच्या आईच्या वगैरे वेळेला घरोघर असायचे चांदीचे कुंकवाचे करंडे, त्या पद्धत होती एक, त्याच्यामध्ये ठेवलेलं। तर ती कुंकवाचं, आता मी आपल्या चव्हाणांचं सांगते, त्यांच्याकडे पण आहेत म्हणून, ती डबी उघडली ना की चोंदून ते बसवलेले असायचे ना, एवढे मोठे केस एवढ्याच्या डबीत उघडलं ना की ते असे केस वर यायचे, म्हणजे येतात अजूनही। मग ज्या बोटाने ते दाबशील आणि मग झाकण लावणार ना तू, ते सील करणार, तेव्हा 2 ते 3 दिवस त्या बोटाला सुगंध येतो आणि त्या डबीला अजूनही सुगंध आहे। ही आता आपल्याला जटेला सुरुवात कशी झाली, म्हणून मग हा विषय का घेतला बरं मध्येच, ते भाऊंचा, म्हणजे माझे भाऊजी आहे, माझ्या बहिणीचे मिस्टर म्हणून घेते असं काही नाही आहे। बापट मावशींना पण विचारलं, त्यांनी पण ते सांगितलं, अगं अजून सुगंध, भरपूर सुगंध। आता बापट मावशी आहेत की नाही मला माहिती नाही, पण जयूकडे ते असणार। तर प्रत्येकाचा तोच अनुभव आहे, जर ती उघडली तर अजून तेवढाच सुगंध आहे, आणि जर बोटाने ती दाबली तर त्या बोटाचा सुगंध 3 दिवस कमीत कमी बोटाचा सुगंध जात नाही, अशी शिखा। अशी ती शिकेचं मग त्या केसाचं नंतर शिका बनली। म्हणून मला असं वाटतं की ताईंच्या इथे येण्याच्या आधी ताईंना शिका नव्हती, सुरुवात नंतर झाली, त्याचा आता अनुभव सांगते। तर जेव्हा आपण सगळी मुलं, सुट्टीचे दिवस होते, आम्ही आधीच राहायला गेली होती, आपला आश्रम सुरू झाला, 2nd नंबर माझा होता, पहिली बसायला अंदुरकर होती, 2nd मी गेली राहायला, आनंदाची गोष्ट आहे, भाग्य माझं।
तर सगळी मुलं राहायला आली. सुट्टीचे दिवस होते, मग दिवाळीचे की मे महिन्याची, पण सुट्टी होती. खूप मुलं आम्ही होतो. मग आता ही सगळी मुलं सुट्टीचं मंदिरात राहायला आले, त्यांना पण थोडं मनोरंजन पाहिजे, तर गुरुला सगळीच काळजी असते. तेव्हा तो सत्संग आहे ना, आपल्या संध्याकाळी 6:30चा किंवा 5:30 ते 7:30चा जो सत्संग आहे, ताई गच्चीत घ्यायच्या. आणि गच्चीत ताईंचं सिंहासन ठेवायची आपण जागा केली होती, म्हणजे सिलेक्ट झाली होती. कुठे तर मुक्तांगबाबांची जी भिंत आहे ना वरची, मुक्तांगबाबांची मूर्ती आहे, त्याच्यावरची जी गच्चीची भिंत आहे ती पश्चिम साईड येते आपली, बरोबर. तर तिथे ताईंचं छोटं सिंहासन मंदिरात जे आहे ना ते ठेवायचं 2 बाजूला. आणि एका बाजूला मुली बसायच्या, दुसऱ्या बाजूला मुलं बसायची. आणि सूर्याचं उतरतं ऊन वगैरे, प्रसन्न वातावरण, ताई मुलांना एनकरेज करायच्या, खुश करायच्या वगैरे. आणि त्यावेळेला ताईने काय सांगितलं होतं तो सगळा त्यावेळेच्या आठवणी डोळ्यासमोर येतात. मुलांचं कौतुक पण करत होत्या ताई. त्यावेळेला ताईने काय सांगितलं होतं आम्हाला की माझ्या आत्ता जटा वळायला लागल्यात उजवीकडून, कारण ताईने हात दाखवला ती उजवी साईड होती, समजलं ना, म्हणजे उजवीकडून आत्ता माझ्या जटा वळायला लागल्यात. आणि जटा वळणं म्हणजेच काय, तर शंकराने जेव्हा जटा आपटल्या तेव्हा रुद्रगण तयार झालं, तेव्हा त्याच्यातून रुद्रगण निघालं. आणि रुद्रगण प्रगट झालं म्हणजे काय, तर अनिष्टाशी लढण्याची ताकद. आपण काय ते असं नाही म्हणत, आपण हेच म्हणतो, अनिष्टाशी लढण्याची एवढी मोठी ताकद तेव्हा ताईंकडे आली होती. मग रुद्रगण, आणि मग कशासाठी शंकराने आपटल्या होत्या जटा, ते थोडक्यात आता थोडंसंच सांगते मी, की जेव्हा सती म्हणजे प्रजापती दक्षाची मुलगी, म्हणजे शंकराची पहिली पत्नी, ती पार्वती म्हणून पुन्हा आली, तर तिच्या नवऱ्याचा म्हणजे शंकराचा अपमान झाला. सगळ्या देवांना बोलवलं, सगळ्यांना बोलवलं, पण शंकराचा बैरागी त्याला बोलवलं नाही त्या यज्ञामध्ये किंवा त्या पूजेमध्ये. समथिंग काय होतं कार्यक्रमात, तेव्हा तिला राग आला. तिने रिक्वेस्ट केली, अरे त्यांना बोलवा, त्यांचा मान ठेवा. तर त्यांचा मान ठेवला गेला. सतीला राग आला. तिने आपल्या अंगठ्यातून ते दिव्यत्व आणि ते अग्नी तयार केला आणि त्याच्यात तिने स्वतःला जाळून घेतला. अशी ती सतीची गोष्ट आहे. ते बघून शंकर चिडले आणि त्याने आपली जटा आपटली आणि त्याच्यातून रुद्रगण आलं. आणि हीच गोष्ट आहे ना, रुद्रगण निघालं जेव्हा हरिहरेश्वरला आपलं पहिलं शिबिर झालं होतं. पहिलं म्हणजे हरिहरेश्वरला आपली 3 शिबिरं झाली होती, म्हणून पहिलं शिबिर म्हटलं. नाही तर ताईंची शिबिरं भरपूर झालेली आहेत त्याच्या आधी. पण हरिहरेश्वरला दुसरं पण शिबिर झालं. त्याच्यानंतर ताईंनी क्षेत्र संन्यास घेतला, आता मी कुठे जाणार नाही असं संन्यास घेतला. तर हरिहरेश्वरचं जे पहिलं शिबिर होतं ना, तिथे पण शंकराने जटा आपटलेल्या तिकडच्या खडकावर दाखवल्या जातात. तेव्हासुद्धा हा विषय निघाला होता की जटेचं सामर्थ्य काय असतं. आता हे आपण ताईंच्या जटा कधी सुरू झाल्या, साधारण ते आपण घेतलं की आपल्या मंदिरात राहायला काही दिवसातच ह्या गोष्टीला सुरुवात झाली. आणि सगळी मुलं होती, म्हणजे कदाचित दिवाळीची सुट्टी किंवा मेची सुट्टी असेल, सगळी मुलं होती तेव्हा. आणि जशी शिका होत गेली तसे ताईंचे केस विंचरणं बंद झालं, गुंतोळ केस निघणेही थांबले. पुढे काय झाले हे पुढच्या भागात पाहू. सद्गुरुनाथ महाराज की जय.